जय भीम मित्रांनो, मी कोकणी रणजित आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा. आणि या जयंतीनिमित्त मी आज दादर चैत्यभूमीला आलो आहे. डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून आम्ही त्यांच्या राजगृहावरती पण जाणार आहे. तर एक हा छोटासाच व्हिडिओ होणार आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला जाऊया आपण दादर चैत्यभूमीला. इथे कुणाला ब्लड डोनेट करायचं असेल ना तर ब्लड डोनेट करू शकता. असे कॅम्प लागलेले आहे इथे. कोपर हॉस्पिटलतर्फे लागलेले आहे. हो हो, बघू शकता लाईन आहे आतमध्ये जायला. बघू शकता आता किती वाजलेत, 10:30 वाजून गेलेत, तरी पण लाईन चालू आहे. अजून गेटच्या बाहेर पण लाईन आहे. 6 डिसेंबरला त्याप्रमाणे आज लाईन चालू आहे. सगळेजण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथे येतात. आता इथून आम्ही आतमध्ये जाणार आहे गेटच्या आतमध्ये. हे भांडूपवरून काही भीमसैनिक आलेले आहे बाबासाहेबांना अभिवादन करावे. ज्योत घेऊन आले. सिंगल मशाल कुठे आहे? कार्यकर्ता प्रदीप सर आहे बघा, पुढे बसला. तिकडे विचारून बघ तिकडे. बाबासाहेबांना अभिवादन करून आम्ही बाहेर निघालो आहे. ॲक्च्युली त्या गेटला जायचं होतं स्तंभाकडे, पण तिकडून सोडत नाही आहेत. तर आम्ही एक्झिट गेटने चाललो आहे बाहेर. हे बघा, हे रोहन पवार आहेत, हे पवार प्रशांत पवार. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत बाबासाहेबांना अभिवादन देण्यासाठी. बाहेर आल्यानंतर अशा प्रकारे समुद्र भेटतो. हा समुद्र मित्रांनो, चैत्यभूमीला आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आता आम्ही जाणार आहोत राजगृहाला पण आम्ही भेट देणार आहोत. आम्ही इथून निघालो चैत्यभूमीवरून. तर त्याला आपण राजगृहाला भेटूया. मी आता मोठ्या स्क्रीनमध्ये सगळे व्हिडिओ मोठ्या स्क्रीनमध्ये बघतो. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ते भव्य दिव्य जे स्मारक होणार आहे, ते स्मारक अशा प्रकारे होणार आहे. त्याचा हा डायग्राम आहे, बघू शकता. कंपाऊंडमध्ये ते बाबासाहेबांचं स्मारक होणार आहे. मित्रांनो, आता आम्ही टॅक्सीमध्ये बसलेलो आहोत. आता इथून जाणार आहे, मी राजगृहाला भेट देणार आहोत. पुढे रोहन बसला आहे, बघू शकता. रोहन पुढे बसला आहे आणि आम्ही तिघांचे मागे बसलो आहे. चला आपण जाऊया राजगृहाला. मित्रांनो, आता आलो मी राजगृह या ठिकाणी. त्या ठिकाणी राजगृहाला मी भेट देतो आहे. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर असे लिखाण केलेले आहे या ठिकाणी.
त्याची लायब्ररीसुद्धा ह्या ठिकाणी आतमध्ये आहे. पाठी बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा राजगृह आहे. बघू शकता भरपूर अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत. तर तुम्हाला मी बाहेरून दाखवणार कारण आतमध्ये सोडत नाही. तर आपल्याला मी बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे राजगृह. चला बघू शकता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा राजगृह आहे. बाबासाहेबांच्या काळामधील ही झाडं आहेत. विचार करू शकता किती जुना हा राजगृह आहे. अशा प्रकारे हा राजगृह मी बाहेरून दाखवतो तुम्हाला कारण आता टायमिंगमध्ये आपण दाखवू शकतो. आपल्या सुरुवातीच्या काळात आंबेडकरांनी जी पदं भूषवली होती त्या मुंबईच्या सरकारी लॉ कॉलेजात प्रिन्सिपल झाल्याचे भाग्य झाला. त्यांच्या मृत्यूबद्दलचा तेवढा भरपूर अनुयायी आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहाला भेट देण्यासाठी. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही जुन्या काळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील आतमध्ये. मित्रांनो, जर आपण आतमध्ये गेलात तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी बसून लेखन करायचे तर ती जागा तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लायब्ररीसुद्धा आतमध्ये बघायला मिळेल आणि जुन्या काळातील 2 पानी पंखा आहे तोसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि दिल्लीवरून त्यांचा बेड मागवण्यात आलेला आहे ज्याच्यावरती बाबासाहेब झोपायचे. तो बेडसुद्धा आतमध्ये बघायला मिळेल. मित्रांनो, आतमध्ये जाणार आहोत आम्ही, पण आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, परवानगी असेल तर आम्ही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. आतमध्ये सोडत आहेत. आम्ही राजगृहाला आल्यानंतर मुंबई महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यातर्फे वाटप करण्यात आले लाडू आणि पाण्याची बॉटल आहे. बघू शकता लाडू दाखवा केवढा मोठा आहे लाडू. मोठा आहे आणि बघू शकता बाहेरून तुम्ही राजगृह खूप वर्षानंतर बघायला मिळाला आपल्याला. इथे जवळपास असून पण आपण येऊ शकत नाही. मित्रांनो, राजगृहाला भेट दिली आम्ही. आता इथून जाणार आम्ही परेल या ठिकाणी ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि शाहू महाराजही त्या ठिकाणी आले होते. तिथला पण तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. तर चला आपण जाऊया तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहायचे त्या ठिकाणी जाऊया. नमस्कार मित्रांनो, राजगृहाला भेट दिल्यानंतर आता आलो आहे लोअर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहायचे त्या घराची भेट घ्यायला आलो आम्ही. आणि इथे शाहू महाराजसुद्धा येऊन गेलेले आहेत त्या ठिकाणी. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची त्यांनी भेट घेतली. त्या घराची आपण भेट घेऊ आणि आपण बघूया कशा प्रकारे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहायचे. बघू शकता आपण इथे वरती जायचं आपल्याला. एकावन्नमध्ये त्यांचं राहण्याचं ठिकाण होतं आणि 50मध्ये त्यांचं लायब्ररी होती. जेव्हा शाहू महाराज आले तेव्हा ते 50मध्ये आले. इथून आवाज दिलं नाही, इकडूनच देणार नाही, इकडे बाबासाहेबांना त्यांनी आवाज दिला. हां, बाबासाहेब इथे येऊन भेटले, साहेब तुम्ही कशाला आले? मी अच्छा, पत्र पाठवलं असतं तर आलो असतो भेटायला. असे शाहू महाराज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांना बोलले तुम्ही कशासाठी आला तिथे? घेऊन गेले वरती. मग समोर एकावन्न घरा खोलीमध्ये बसले चहा पाणी पियाला. अच्छा, रामाबाई बोलले घरी मूक न्यायाची पत्र तिकडे सही झाली. इकडूनच त्यांची सामाजिक लढा चालू झाला तिथून. आणि महाडचा 14 तळ आणि काळाराम मंदिर हे इथूनच तयार झालं. ते सगळं इथून स्टार्ट
मग नंतर 1912 ते 34 पासून ते इथे स्थायिक होते. 34 नंतर ते राजगृहामध्ये गेले इकडच्या आपल्या दादरच्या इथे. तेवढं ते इकडेच होते. चला धन्यवाद. कधीच प्रसिद्धी म्हणजे अगोदरच झालेलं पण एवढं कोणाला माहिती नव्हतं. हां, त्यानंतर ते कळलं. शूटिंग पण ह्या समोरच्या इथूनच घेतलेली बाबासाहेबांच्या रूमची दाखवली. आणि नंतर शेलार साहेब आले, उद्धव साहेब आले, ते सगळे नेते यायला लागले. ठीक आहे, धन्यवाद. तर अशा प्रकारे आपल्याला थोडीशी माहिती मिळालेली आहे मित्रांनो. शाहू महाराज या ठिकाणी खाली येऊन डॉक्टर बाबासाहेबांना त्यांनी आवाज दिला होता आणि वरून डॉक्टर बाबासाहेब खाली आल्यानंतर शाहू महाराजांना म्हणाले तुम्ही कशाला आलात, तुम्ही मला चिठ्ठीद्वारे कळवलं असतं तर मी तुम्हाला भेटायला आलो असतो. अशा प्रकारे आपल्याला थोडीशी माहिती मिळाली आहे. आपण वरती जाऊन जाणून घेऊया कसा परिसर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशा प्रकारे राहत होते इथे, तो पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. चला जाऊया. ते हा जिना आहे, या जिन्यावर चढताच आहे ना तुम्हाला इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक फोटो दिसेल तुम्हाला. आणि इथे माता रमाईचं सुद्धा तुम्हाला एक चित्रीकरण दिसेल, फोटो दिसेल इथे. तर आपण जायचं आहे. काय भीमानी आलेले आहेत राजगडला भेट देण्यासाठी, जसे आम्ही आलेलो आहोत तसे या ठिकाणी भरपूर असे अनुयायी आले आहेत. तर आपण पण जाऊन भेट देऊया. एक मिनिट मित्रांनो, आम्ही इथं वरती आल्यानंतर इथल्या रहिवाशांनी एक छोट्याशा कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यानिमित्त एक छोटासा त्यांचं नियोजन होतं आणि ते नियोजन संपेपर्यंत आम्ही थांबलो, कारण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथे राहत होते ते ठिकाण आणि ती जागा आम्हाला बघायची होती, म्हणून आम्ही थांबलो होतो शेवटपर्यंत. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहायचे हे उजव्या साईडला ना त्यांचा किचन रूम होता आणि त्या किचन रूम आहे 51 आणि डाव्या बाजूला मी दाखवतो तुम्हाला तो 50 रूम नंबर 50 हा त्यांचा स्टडी रूम आहे. आणि त्या स्टडी रूममध्ये शाहू महाराज त्यांना भेटायला आले होते. आता पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण पूजापाठ चालू आहे, काही मंडळी बसलेले आहेत त्याच्यामुळे पुढे जायला मिळत नाही आहे. तुम्हाला मी झूम करून दाखवतो आहे, हे बघू शकता. उजव्या साईडला त्यांचा किचन रूममध्ये स्वयंपाकघर होते आणि डाव्या साईडला त्यांचा स्टडी रूम आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अंदाज लावू शकता आणि मी झूम करून दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आता मी आतमध्ये जात आहे, तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी करायचे, तो स्टडी रूम तुम्हाला दाखवतो आणि आतमध्ये जाऊया आपण. हा तो स्टडी रूम आहे, 50 नंबर आहे स्टडी रूमचा. तर आपण आतमध्ये जाऊन जरा माहिती घेऊया. आतमध्ये आलो आहे मी, तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी करायचे, हा स्टडी रूम आहे. आपण राहता या घरामध्ये? अच्छा तुम्ही राहता? अच्छा
निवेदिता सुभाष ताडीलकर. माझे सासरे सखाराम कालिदास ताडीलकर हे बाबासाहेबांबरोबरचे कार्यकर्ते. ओके. जेव्हा बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली तेव्हा त्याचे ते कमांडर. आणि जेव्हा बाबासाहेब इथून राजगुरुला गेले तेव्हा ही रूप माझ्या सासऱ्यांना दिली. तेव्हापासूनचं आमचं वास्तव. आणि बाबासाहेबांचं इथे जवळजवळ 22-23 वर्षाचं वास्तव. इथेच रमाईचा संसार झाला. ती स्टडी रूम आहे त्यांची आणि समोरची रूम जी 51 आहे ती त्यांचं स्वयंपाक. इथेच शाहू महाराज पण त्यांना भेटायला आले. या खिडकीतून त्यांना हाक मारली होती शाहू महाराजांनी. असा म्हणजे इतिहास आहे आपल्या या घराचा. आपलं गाव कुठलं? माझं बोलाल तर माझ्या सासऱ्याचं गाव दापोली ताडी गाव आहे. अच्छा. हां. आणि माझ्या वडिलांकडचं गुजरात गाव आहे. चालेल. धन्यवाद तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. तुम्हाला पण शुभेच्छा. तुम्हाला एकदम चांगल्या घरामध्ये वास्तव्य मिळालं आहे. असंच लोकांपर्यंत माहिती द्या. धन्यवाद. आणि तुम्हाला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या 133व्या जयंतीनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप चांगलं आम्हाला प्रोत्साहन दिलं तुम्ही. धन्यवाद तुमचं. धन्यवाद ताई. बघू शकता बाबासाहेबांचा स्टुडिओमध्ये. हीच ती खिडकी आहे. इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांना आवाज दिला होता डॉक्टर बाबासाहेबांनी. ती खिडकी आहे. किचन. मित्रांनो हा रूम नंबर 51 इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वयंपाकघर आहे. त्याला आपण आतमध्ये जाऊया. आपण रूम नंबर 50 स्टडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे स्टडी करा त्या रूमला आपण भेट दिलेली आहे. जय भीम. ही बाबासाहेबांची जेवणाची खोली. ते बाबासाहेबांनी 22 वर्ष वास्तव्य केले. ॲक्च्युली रमाईची खोली. आणि रमाई आणि आमचा नाता असं बाबासाहेबांनी आमचं की बाबासाहेबांचे जे मोठे बंधू आहेत आनंदराव आंबेडकर त्यांची जी मिसेस होती ती माझ्या वडिलांची आत्या होती. तेव्हापासून आपलं ते रिलेशन. धन्यवाद. तुम्ही इथे किती वर्षापासून राहता? जेव्हापासून बाबासाहेब 34ला राजेंद्रला गेले. अच्छा. तेव्हापासून माझ्या आजोबालाही करून घेऊन गेलेले. तेव्हापासून आम्ही. आपलं गाव वगैरे? आमचं गाव महाडमध्ये तेलंगे. ओके. धन्यवाद. महाड क्षेत्र. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आणि तुमचं नशीब आहे तुम्हाला एवढ्या महापुरुषाच्या घरामध्ये वास्तव्य राहायला मिळालं. खूप धन्यवाद तुमचं. आणि तुम्हाला 133व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा पण देतो आम्ही. तुम्हाला पण सर्वांना 133व्या जयंतीच्या धन्यवाद. धन्यवाद आपल्याला की आपण महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल. थोडा मी बघू शकतो असं इथे माता रमाई स्वयंपाक वगैरे करायची. हा तो स्वयंपाकघर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे जेवणसुद्धा करायचे. म्हणजे स्वयंपाकघरच आहे. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वयंपाक या ठिकाणी. खूप छान खोली आहे. हां मस्त गेलं. हा एक आमचा छोटासा सबस्क्रायबर आहे. त्याने माझ्याकडून माझ्या चॅनलचं नाव विचारलं. तुमच्या चॅनलचं नाव काय? तुझं नाव काय? धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल. याला मित्रांनो परेला ठिकाणी आलो होतो. VIT चाळ नंबर 1 तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहायचे. तिकडचा व्हिडिओ तर तुम्हाला बघायला मिळेलच. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.